नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय 14.1 याचा सगळ्यात महत्त्वाचं काही सूचना होत्या पाठ सुरू होण्या अगोदर। ती जी नियमावली आहे तुम्ही ती सुरुवातीला वाचन करून घ्यायची। मी त्याच्यावर स्पेशल एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तोही तुम्ही पाहून घ्यायचा आहे। तर चला आपण वळूया स्वाध्याय 14.1 कडे। त्याच्यातला पहिला प्रश्न काय सांगितलेला आहे पहा, पुढील पैकी कोणत्या आकृतीतील रेखांकित भाग वेगळा अपूर्णांक दर्शवतो। 2023 ला आलेला प्रश्न आहे। वेगळा म्हणजे या ठिकाणी 4 पर्याय आहेत, 4 पैकी 3 पर्याय सारखे असतील, एक पर्याय वेगळा असेल तो आपल्याला शोधायचा आहे। मग सुरुवातीला काय करायचंय, 1 2 3 4 1 2 3 4 आणि हे 1 2 3 4 म्हणजे 4 4 जा किती होता 16, म्हणजे एकूण बॉक्स मिळाले आपल्याला 16 म्हणजे 16। त्यापैकी किती रंगवलेले मित्रांनो, त्यापैकी रंगवलेले 1 2 3 4 4 रंगवलेले म्हणजे 4 रंगवलेले। याला संक्षिप्त रूप द्यायचंय। मग 4 1 जा 4 4 4 जा 16, मग आपल्याला काय मिळालं पाव भाग। 4 भागांपैकी एक भाग रंगवलेला आहे। पुढच्या पाहूया 1 2 3 4। आता एकूण याचे भाग आहेत 4, 4 पैकी किती रंगवलेले 2 2 1 जा 2 2 2 जा 4, हा मिळाला आपल्याला काय अर्धा भाग। 2 भागांपैकी एक भाग रंगवलेला आहे। मग आता हे काय हे ते तिसरं सोडवल्याशिवाय आपल्याला कळणार नाही। पुढे 1 2 3 4 5 6 7 8 एकूण भाग केले ते याचे 8, 8 पैकी 1 आणि 2 रंगवलेले आहेत। मग याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचंय। 2 1 जा आणि 2 4 जा 8, हे मिळाला पाव भाग। 1/4 1/4, या ठिकाणी 1/4 इथं पण 1/4 म्हणजे हे पण 1/4 येणार। मग या ठिकाणी वेगळा मिळाला आपल्याला अर्धा भाग, हा अर्धा दर्शवतोय 1/4 नाही म्हणजे पाव भाग नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न दुसरा, सगळ्यात महत्त्वाची सूचना मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे कंटिन्यू व्हिडिओ तुम्हाला ते कळतील आणि दिसतील। तर चला वेळ न वाया घालता आपण पुढे दुसरा प्रश्न पाहूया। बघा या ठिकाणी या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढील पैकी कोणता अंक लिहाल। आता लिहाल म्हणजे या ठिकाणी पर्याय आहेत, पर्यायापैकी योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे। या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार मी तुम्हाला सुरुवातीला शिकवलेला आहे। 8/9 या ठिकाणी ही संख्या मोठी दर्शवते आहे आणि इथे 11। मग आता यांचा तिरकस गुणाकार करायचा पहा, इकडनं वरती खालून वर 11 चा टेबल 8 पर्यंत, 11 8 जा 88 ते इथं खाली लिहिला। इकडनं बघा मी इकडे दर्शवतोय। मग 9 चा टेबल आता पर्यायापैकी घ्यायचा आहे। 9 7 जा 63 होतात, म्हणजे याच्यापेक्षा छोटा येणार नाही, कारण इथं जे आपल्याला खूण दर्शवली तर हा अपूर्णांक मोठा आहे, म्हणून इथं मोठा अंक येण्यासाठी आपल्याला तो शोधावा लागणार आहे। 9 चा टेबल 10 पर्यंत घेतला तर 9 10 जा 90 होतात। पुढचंही पाहूया, 9 चा टेबल 9 पर्यंत घेतला तर 9 9 जा 81 होतात, 81 पण येणार नाही, म्हणून योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 2। मग या ठिकाणी उत्तर काय येईल 10। खालचे आपल्याला अंक सोडवायची आवश्यकता नाही, तेवढा वेळ आपला वाचेल, कारण यांचा एकमेकांचा गुणाकार केला तर उत्तर तेच येणार आहे। कळलं? चला पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न तिसरा, पुढील पैकी कोणती आकृती 12/60 म्हणजे 12/16 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवते। 2021 ला आलेला हा प्रश्न आहे। असे प्रश्न पाहून घाबरून जायचं नाही, असे प्रश्न खूप सोपे असतात। मग सममूल्य म्हणजे काय, सारखी किंमत असलेले, त्यांची व्हॅल्यू त्यांची किंमत दोघांची सारखी असली पाहिजे। मग सुरुवातीला 12/16, 12 1 जा 12 12 5 जा 16, इथं मिळालं 1/5 1/5। मग ह्या ठिकाणी याच्या सममूल्य आपल्याला शोधायचं आहे। या ठिकाणी 1 2 3 4
4 भागांपैकी एक भाग रंगवलेला आहे. रंगवलेला भाग आपण वरती लिहितो आणि एकूण किती भाग केले ते खाली लिहितो. म्हणजे अंश वरचा रंगवलेला भाग छेद म्हणजे एकूण किती भाग. आता हे आलं 1/4. इथं 1/5 आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही. दुसरा पाहूया. 1 2 3 4 5 एकूण 5 भाग आहेत. 5 पैकी एक रंगवलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे. पण तरीही आपण तिसरा पाहूया काय सांगलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 8 भाग रंगवलेले आहेत. सॉरी 8 भाग एकूण आहेत आणि 2 भाग रंगवलेले आहेत. 2 1 जा 2 4 जा. या ठिकाणी आलं आपलं 1/4 म्हणजे हे उत्तर नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपण जो सोडवलेला होता ते योग्य उत्तर असं आहे. प्रश्न चौथा पाहूया काय सांगितलेला आहे. यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता दिलेल्या अपूर्णांकांपैकी सर्वात लहान अपूर्णांक विचारलेला आहे. 2017 हा प्रश्न पाहूया. आता या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं आणि प्रश्न समजून गेला तर असे प्रश्न आले तर तुम्ही क्विकली सोडवणार. 4/7 7/4 2/28 आणि 5/14. मग बघा मित्रांनो ह्या ठिकाणी 28 माझं लक्ष कुठे गेलं मोठ्या अंकावर. त्याच पद्धतीने तुम्ही सोडवायचं. अपूर्णांकांमध्ये मोठा अंक बघायचा आणि यांचे ज्यावेळेस समछेद अपूर्णांकात रूपांतर करणार त्यावेळेसच तुम्हाला कळेल की सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे. मग यांचे छेद सारखे करावे लागतील. मी मोठा छेद घेतला 28 मग 7च्या टेबलमध्ये 28 येतो. 4च्या टेबलमध्ये येतो आणि 14च्या टेबलमध्ये पण येतो. मग मी आता विचार करेन अरे 14ची जर दुप्पट केली तर 28 होतात आणि याची पण दुप्पट केली तर 10 होतात. म्हणजे 10 पेक्षा छोटा तर इथं ऑलरेडी 2 आहे. 10 पेक्षा छोटा देत का नाही. 7 पेक्षाही छोटा आहे ना 4 पेक्षाही छोटा आहे ना. मग यांचं जर मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे 28 येण्यासाठी. मग हे पण संख्या वाढणार आहे का कमी होईल. वाढणार. म्हणजे ऑलरेडी इथं 2 काय आहे छोटा आहे. म्हणजे 2 छोटा आहे तर आपल्याला एवढं सोडवायची आवश्यकता आहे का नाही. उत्तर मिळालं आपल्याला 2/28. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे. किती सोपं होतं. चला तर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे 5वा. यापैकी सर्वात मोठा पूर्णांक. आता मागच्या प्रश्नात छोटा विचारला होता आता आपल्याला मोठा पूर्णांक विचारलेला आहे. 7/10 6/20 23/50 आणि 19/25. मग मागच्या प्रश्नाच्या पद्धतीने मी मोठा छेद बघितला. इथं 50 आहे. 10चा दुप्पट तिप्पट केली तर येते. याच्या दुप्पट तिप्पट केली तर येत नाही. याचे केली तर येते. म्हणून 50 घेऊन चालणार नाही. 50 पेक्षा मोठा अंक पटीतील शोधावा लागेल. मग 50चा पेक्षा मोठा जर दुप्पट केली तर 100 मिळतोय. मग इथं 100 याचा जर 4 पट केली तरी 100 मिळतोय. याचा 10 पट केली तर 100 मिळतोय आणि याचा 5 पट केली तर 100 मिळतोय. म्हणजे काय झाले छेद समान झाले. ज्यावेळेस छेद सारखे समान असतील त्यावेळेस आपण अंशांचा विचार करू आणि मोठा पूर्णांक कोणता आहे तो शोधू. आता या ठिकाणी मी 10 ने मल्टिप्लाय केलं होतं म्हणून वरती 10 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर येतंय 17. इथं 5 ने केलं होतं म्हणून इथेही 5 ने मल्टिप्लाय करेल. मग 6 5 जा 30. इथं 50 होता 50च्या दुप्पट म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केलं होतं मग यालाही 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग याचं उत्तर येतंय 46. याला 4 ने मल्टिप्लाय केलं होतं मग यालाही 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 19 4 जा 74 येतंय. मग आता या ठिकाणी सर्वात मोठा विचारलेला आहे. मग सर्वात मोठा काय मिळाला आपल्याला 19/25. मग हे कुठं दिलंय पर्याय क्रमांक 2 आपल्याला योग्य उत्तर मिळालं. तर चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे 6वा. यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता इथं लहान विचारला पुन्हा पाहूया. 2/3 3/6
7/12 आणि 17/36. आता यापैकी सर्वात लहान अपूर्णांक म्हणजे छेद सारखे करावे लागतील, त्यावेळेस आपल्याला उत्तर मिळेल. तर चला छेद सारखे करूया. मग मी पुन्हा त्याच ट्रिकने विचार करतोय. मोठा अपूर्णांक 36 याच्या पटीत येतो, याचा पटीत येतो आणि 12च्या पटीत येतो. याला जशास तसा राहू द्या, गणपती बाप्पा त्याला हलवायचा नाही. पुढे पाहूया. 2/30. मग आता 3 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 36 येतात, तर 12 3 जा 36. मग वरतीही 12 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 12 2 जा 24. हे मिळालं आपल्याला पहिल्याचं उत्तर. दुसरं बघूया. 3/6. 6 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 36 मिळतो. 6 जा 36. म्हणून या ठिकाणी 6 खाली 6 घेतला म्हणून वरती 6 घ्यावं लागेल. इथे मिळाले 36 आणि 6 3 जा 18. आता हे मिळालं दुसरं. आता तिसरं पाहूया. 7/12. आता 12 ने कशाने मल्टिप्लाय केलं तर 36 येतात, तर 3. कारण पहा इथं घेतला 3 म्हणून क्विकली लगेच आपल्या लक्षात यायला हवा 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. खाली 3 ने म्हणून वरती पण 3 ने. इथं मिळाले 36. इथं 7 3 जा 21. आता हा तर जसाच तसा राहणार आहे, त्याला सोडवायची आवश्यकता नाही. मग सर्वात लहान अपूर्णांक शोधायचा आहे. मग लहान अपूर्णांकामध्ये या ठिकाणी 24 18 21 17. मग ह्या तिघींपेक्षा 17 हा छोटा आहे म्हणून उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. किती सोपं होता. आता मला सांगा मित्रांनो, असे प्रश्न काही कठीण आहेत का? नाही. यासाठी टेबल पाठ असले पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण सोडवायचं हे लक्षात ठेवायचं. आणि जर तुम्हाला कळत नसेल तर व्हिडिओ पुन्हा पाहायचा आणि काही गोष्टी समजून घ्यायचं आणि प्रॅक्टिस करा. व्हिडिओ थांबून घ्यायचा किंवा बंद करून घ्यायचा आणि आपल्याला सोडवता येते का तेही पाहायचं. तुमच्या सोबत वही पेन हातात असू द्यायची. प्रश्न पाहूया आपण 7वा. A = B = C = D म्हणजे काय? A बरोबर B बरोबर C बरोबर D. तर पुढील पैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता? अशा प्रश्नांना घाबरून जायचं नाही. पहा किती सोपे असतात. आता ह्या ठिकाणी A बरोबर B बरोबर C बरोबर D म्हणजे या सगळ्यांची व्हॅल्यू, सगळ्यांची किंमत एकच असणार आहे म्हणून तर ते सारखे आहेत. या ठिकाणी तुम्ही वरती 2 घ्या, 5 घ्या, 10 घ्या, 20 घ्या, 1000 घ्या, काय घेतलं तरी काही अडचण नाही. मी या ठिकाणी समजण्यासाठी एक अंक घेतो 3. वरती 3 जर घेतला तर खाली 7, वरती 3 खाली 5, वरती 3 खाली 9 आणि इथं 3 पुन्हा 11. मग या ठिकाणी इतकं सोडवण्यापेक्षा जर तुम्ही आणखी लक्ष दिलं तर यांचा काय अंश सारखा आहे आणि आपण नियम बघितलाय की ज्यांचा अंश सारखा असतो अशा वेळेला ज्यांचा छेद लहान तो मोठा. नियम लक्षात आला. ज्यांचा छेद लहान तो मोठा. आपण कोणत्या वेळेस? ज्या वेळेस तुमचे अंश सारखे असतील. मग ह्या ठिकाणी बघा अंश सारखे आले, हा छेद काय आला? सगळ्यात लहान. म्हणजे जो सगळ्यात लहान तो सगळ्यात मोठा म्हणून पर्याय क्रमांक 2 आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे. कारण आपल्याला मोठा पूर्णांक विचारलेला होता. प्रश्न पुढचा 8वा. पुढील अपूर्णांकाच्या जोडीतील चौकटीत ह्यापैकी कोणती चिन्हे योग्य ठरतील? आता दिलेल्या चिन्हांपैकी आपल्याला योग्य चिन्ह ठरवायचं आहे. 2020 ला आलेला हा प्रश्न. तर या ठिकाणी 7/13 एक एक सोडूया आणि या ठिकाणी बॉक्स म्हणजे चौकट 13 7. आता यांच्यात मोठा शोधण्यासाठी मला तिरकस गुणाकार करावा लागेल. 7 7 जा 49 आणि 13 चा स्क्वेअर म्हणजे 13 चा वर्ग तर 169. मग आता विद्यार्थी मित्रांनो 49 मोठा का 169 मोठा? तुम्ही लगेच सांगा सर 169 मोठा म्हणजे 159
169 ही संख्या मोठी. मग आता मिळाला आपल्याला या ठिकाणी पहिले ही संख्या मोठी करायची. आता पुढचं चिन्ह शोधण्यासाठी 13/7 आणि 91/49. आता ह्या चौकटीत कोणतं चिन्ह येणार? त्यासाठी पुन्हा तिरकस गुणाकार. 13चा टेबल 9 पर्यंत किंवा 4 पर्यंत मल्टिप्लाय करून आपल्याला उत्तर शोधायचंय. मी डायरेक्टली उत्तर सांगतो तुम्हाला. 13ला जर 49 ने मल्टिप्लाय केलं तर इथं उत्तर मिळालं 637 आणि 7 ने जर 91 ला मल्टिप्लाय केलं तर उत्तर मिळालं 637. मग ह्या ठिकाणी खालचं आपल्याला सोडवायची आवश्यकता नाही, कारण खालचं उत्तर सेम सारखंच येणार आहे त्यांचं. मग ह्या ठिकाणी चौकटीत आपल्याला चिन्ह मिळालं इक्वल टू म्हणजे बरोबरचं. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं चिन्ह हे आणि दुसरं चिन्ह हे. पर्याय क्रमांक 1 आपला म्हणजे योग्य उत्तर मिळालेलं आहे. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न 9वा. पुढील पैकी 7/16 पेक्षा मोठा परंतु 3/4 पेक्षा लहान असणारा अपूर्णांक कोणता? याच्यापेक्षा मोठा आणि ह्या अपूर्णांकापेक्षा लहान अपूर्णांक आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे. तर चला 7/16. आता सुरुवातीला घेऊया पर्याय क्रमांक 1. आता सगळ्यात महत्वाचं, ज्या वेळेस अंश सारखे असतील, लक्षात येते, ज्या वेळेस अंश सारखे असतील त्यावेळेस जो अपूर्णांक खालचा छेद छोटा तो मोठा. मग ह्यामध्ये छेद 14 जो आहे तो छोटा म्हणजे याच्यापेक्षा काय आला मोठा. आणि आपल्याला काय सांगितलं होतं की 7/16 पेक्षा मोठा मिळाला मोठा. अजून उत्तर मिळालेलं नाही, पुढचं सोडवायचं बाकी आहे. हे मिळाल्यानंतर आता 7/16 आणि 3/4. आता यांचा पुन्हा तिरकस गुणाकार. 4 7 28. आता 16चा टेबल 3 पर्यंत घ्यायचा आहे. मग 16 3 48. या ठिकाणी आता बघा उत्तर इथे 48 म्हणजे 28 पेक्षा 48 मोठा. म्हणजे या ठिकाणी काय सांगलंय 3/4 पेक्षा लहान म्हणजे यापेक्षा हा लहान येतोय. उत्तर मिळालं. किती सोपं होतं. या पद्धतीने तुम्ही सोडवा. नाही कळत असेल तर व्हिडिओ पुन्हा समजून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक मिळाला 1 याचं योग्य उत्तर. तर चला पुढचा 10वा प्रश्न पाहूया. चा येतंय. मग चा म्हणजे काय तुम्हाला अगोदर सांगितलं मी. चा ची चे आलं म्हणजे गुणाकार असतो. काय असतो? गुणाकार. मग 35 गुणिले 1/7 हे पहिलं मिळालं. नंतर 45 गुणिले 1/3 दुसऱ्यानंतर 99 गुणिले 1/3 आणि शेवटी 24 गुणिले 1/8. मग आता वरच्या संख्यांचा गुणाकार 35 मल्टिप्लाय 1 35/7. नंतर पुन्हा सेम उत्तर 45/3. 99 ला जर 1 ने गुणलं तर तेच उत्तर 99/3 आणि इथं 24/8. आता खालच्या संख्येने वरच्या संख्येला आपण भाग देत असतो. 7 1 7 7 5 35 3 1 3 3 1 3 1 उरला इथं कॅरी दिला 3 5 15. या ठिकाणी 3 आहे. सॉरी इथं चुकलं आपलं. इथं 9 आहे. इथं 9 येणार. माझं लिहित असताना चुकलं थोडस. 9 1 9 9 1 9 9 1 9 इथं मिळालं 11. 8 1 8 8 3 24. पहा विद्यार्थी मित्रांनो,
आता यापैकी मोठा पूर्णांक कोणता विचारलाय? इथे 5, इथं 15, 11, 3, म्हणजे आपल्याला 45/3 45/3 पर्याय क्रमांक 3 आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न 11वा आणि शेवटचा. चुकीचा पर्याय कोणता? 2017 ला आलेला हा प्रश्न आहे. आता चुकीचा शोधायचंय. 1 2 3 4 4 भागांपैकी एक भाग रंगवलेला हे बरोबर आहे. आपल्याला जे सांगितलेलं आहे ते पहिलं बरोबर आहे. दुसरं 1 2 3 4 5 6 7 8 या ठिकाणी 2 आहेत. 8 भागांपैकी 2 भाग 8 भागांपैकी 2 भाग याला संक्षिप्त रूप द्या. 2 1 जा 2 4 जा, म्हणजे हे उत्तर पण बरोबर आहे. तिसरं पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 8 पैकी किती आहेत? 1 2 3 4 रंगवलेले. 4 1 जा 4 2 जा 1/2 या ठिकाणी 1/2 नाही, म्हणजे हा चुकलेला आणि आपल्याला चुकीचा कोणता तो शोधायचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि व्हिडिओ व्यवस्थित शांतपणे समजून घेतला म्हणून तुमचं धन्यवाद. पुढच्या व्हिडिओत भेटूया. नमस्ते.